नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कारवाईंचा धडाका सुरू झालेला आहे. आता ही जी त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे, ही कारवाई करणं गरजेचं होतं. हा विभाग गेले अनेक वर्ष सुप्तावस्थेत पडलेला आहे. जो विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी, त्यांच्या जीवनाशी संबंधित आहे, त्या विभागाचं काही अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा नाही याचा प्रश्न पडावा, अशा प्रकारे या विभागाचं अपवाद वगळता साधारणपणे कारभार राहिलेला आहे. महेश झगडे जेव्हा या विभागाचे आयुक्त होते तेव्हा त्यांनी जॉन्सन अँड जॉन्सनसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी पंगा घेतलेला होता आणि त्यातनं बऱ्याच काही ज्या अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खुब्या होत्या, त्या खुब्या त्यांनी उघडकीस आणलेल्या होत्या. त्यानंतर गुटखाबंदीसारखं देखील प्रकरण महेश झगडे यांनी लावून धरलेलं होतं. त्यामुळे एखादा अधिकारी जर आला तर या विभागामध्ये किती बदल करू शकतो हे झगडे यांनी दाखवून दिलेलं होतं आणि तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये हे 2 दिवसामध्येच दाखवून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची कारवाई केलेली आहे. ती कारवाई आहे पतंजली या कंपनीच्या विरोधात. पतंजली तुम्हाला माहिती आहे की रामदेव बाबांची ही कंपनी आहे आणि या कंपनीनं जे काही त्यांच्या औषधाबाबत दावे केलेले आहेत किंवा ज्या ॲलोपॅथीला त्यांनी नावं ठेवलेली आहेत, या साऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी झालेली होती. मधुमेह, लठ्ठता, किडनीचे आजार, BP हे जे असे आजार असतात, हे आजार पूर्णपणे बरे करू असा दावा कोणालाही करता येत नाही आणि तो कायद्यानुसार जर कोणी तसा दावा केला तर तो गुन्हा ठरतो. आणि पतंजलीची काही जी औषधं आहेत, त्या औषधांच्या वेष्टनावरती किंवा त्यांच्या जाहिरातींमधून असे काही दावे दिसून येत होते की ते आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ते योग्य वाटत नव्हते. ही एक झाली त्या कारवाईची बाजू. सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या आधी कारवाई झालेली होती का? झालेली होती. पतंजलीला म्हणजे खुद्द रामदेव बाबांना माफी मागावी लागली होती का? माफी मागावी लागली होती. पण तरी असे काही प्रकार महाराष्ट्रात सुरू होते आणि त्याचा पहिला तडाखा हा मुंढे यांनी पतंजलीच्या दिव्य फार्मसीलाच दिलेला आहे. जवळपास दिव्य फार्मसीवरती जी काही कारवाई झाली आहे ती चकित करणारी आहे आणि या कारवाईनुसार जे आता काय आपल्याला समोर येत आहे, नागपूर, नाशिक, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा सगळा मिळून तब्बल 73,24,000 रुपयांची जी औषधं आहेत, ही औषधं अन्न व औषध प्रशासन विभागानं जप्त केलेली आहेत. हा कायदेशीर सगळा कारवाई झाली. हा कायदेशीर मुद्द्यानुसार झालेलं पाऊल झालं. पण याच्यामध्ये दुसरी एक मेक आहे. एक तर रामदेव बाबा भाजपचे अतिशय कर्मठ असे प्रचारक आहेत, फक्त समर्थक नाहीत. 35 रुपये पेट्रोल देणारा नेता आपल्याला हवा की 100 रुपये पेट्रोल देणारा पक्ष आपल्याला हवा, असा प्रश्न विचारत 2014मध्ये रामदेव बाबा हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिलेले होते. नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर रामदेव बाबांना Z+ सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. ज्या रामदेव बाबांनी पेट्रोल दरवाढीचा किंवा काळ्या पैशांचा मुद्दा 2014मध्ये उपस्थित केलेला होता, त्याच्याबद्दल ते आता चकार शब्दही काढत नाही आहेत. म्हणजे त्यांचा विरोध काँग्रेसला होता. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं होतं. तिथनं त्यांना जंतर-मंतरवरनं पळून जावं लागलं होतं. हा सगळा इतिहास आहे. त्यामुळं पतंजलीच्या विरोधात कारवाई करून मुंढे यांनी अतिधाडस दाखवलेलं आहे, एवढं मात्र निश्चित. त्यांची आता ही जी अन्न व औषध विभागामध्ये आयुक्त म्हणून जी काही बदली झालेली होती ती रौप्य महोत्सवी बदली म्हणून झालेली आहे. खरं तर कोणती अशी बदली 25 वेळा बदल्या हे कोणत्या अधिकाऱ्याला रुचत नाही, आवडत नाहीत. बरं, मुंढे यांचा जो कारभार आहे, जी काही पद्धत आहे ती सर्व राज्यकर्त्यांना माहिती आहे. उलट त्यांच्या या आक्रमक शैलीचा आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीचा राज्यकर्त्यांनी फायदा उठायला हवा. पण तसं न होता उलट मुंढे यांचीच वारंवार बदली करण्याचा एक परिपाठच अनेक राज्य सरकारांनी सुरू केलेला होता आणि आत्ताचं फडणवीस सरकार देखील त्याला अपवाद राहिलेलं नाही. उलट ही बदली करताना त्यांचं डिमोशन केलं, त्यांचा अवमान होईल अशा पद्धतीने बदली झालेली होती. म्हणजे जे तुकाराम मुंढे हे प्रधान सचिव या दर्जाचे अधिकारी आहेत, त्याच्याऐवजी त्यांना 2 पद खाली उतरून आयुक्त पदाचा चार्ज दिलेला आहे. पण ठीक आहे, त्यांनी शासकीय आदेशानुसार ही बदली स्वीकारली, त्यानुसार काम सुरू केलं आणि थेट आता रामदेव बाबांच्या दाढीला हात घातला. आणि याचं जे मला राजकीय सगळं दिसतं आहे पुढे, तर तुकाराम मुंढे यांची बदली पुढच्या काही तासांमध्ये होऊ शकते.
किती तास? 48 तास ते 100 तास. इतकी ही कारवाई राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवणारी ठरलेली आहे. याच्या आधी दिव्य फार्मसीची औषधं कोणाच्या लक्षात येत नव्हती का? त्यांनी केलेले भ्रामक दावे कोणाच्या लक्षात येत नव्हते का? पण आपलं एकूणच हे जे खातं आहे अन्न व औषध प्रशासन विभाग, हे दुर्लक्ष करण्यासाठीच आहे. पण मुंडे यांनी ते जाणलं आणि कारवाई केली. आता याचा राजकीय फटका त्यांना बसणार का? तर नक्की बसणार. कारण रामदेव बाबांच्या कंपनीवरती अशी आत्तापर्यंत इतकी कठोर कारवाई कुठेही झालेली नाही आहे. त्यांचे जे सर्व कारखाने आहेत ते उत्तराखंडमध्ये आहेत आणि FDA अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते जर कारखाने महाराष्ट्रात असते, मुंडे यांनी त्या कारखान्यांना केव्हाच सील ठोकलं असतं. पण सध्या तरी माल जप्त होण्यापुरतीच ही कारवाई झालेली आहे. तसेच या औषधांची जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेबाबत देखील FDAनं ज्या ठिकाणी या सगळ्या औषधांची निर्मिती केली जाते त्या ठिकाणच्या राज्य सरकारला देखील याबाबत कळवलेलं आहे. म्हणजे त्यांची अपेक्षा अशी आहे की त्या ठिकाणचे याचं जे मूळ उत्पादन आहे ते मूळ उत्पादन देखील वेळ पडली तर बंद करावं लागेल किंवा त्या औषधांच्या पुन्हा चाचण्या घेणं गरजेचं आहे. आता ते होईल की नाही माहीत नाही, पण या संपूर्ण कारवाईचा फटका हा तुकाराम मुंडे यांना बसल्याशिवाय राहणार नाही. कारण ही जी एक इकोसिस्टीम आहे आणि त्या इकोसिस्टीममध्ये साधारणपणे आपल्याला असं दिसून येत आहे जे काही भाजपचे पाठीराखे आहेत, समर्थक आहेत, त्यांच्यावरती शक्यतो कारवाई होत नाही. पण मुंडे यांनी नेमका भाजपच्याच एका प्रबळ समर्थकाच्या कंपनीवर कारवाई केल्यामुळे साहजिकच दिल्लीपर्यंत देखील या साऱ्या बातम्या पोहोचलेल्या आहेत. आता दिल्लीवरून निरोप आल्यानंतर तुकाराम मुंडे यांना फडणवीस किती काळ या पदावर ठेवतील याचीच फक्त आता उत्सुकता लागून राहिलेली आहे. खरं तर त्यांचा जो एकूण कालावधी आहे कोणत्या पदावर राहण्याचा, ती जर सरासरी काढली 3 ते 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही. आता ही अशी इतकी मोठी कारवाई केल्यानंतर हा काही 90-100 दिवसांचा कालावधी हा तेवढ्या तासांवरती येऊ शकतो. इतकी ही कारवाई कठोर आणि सत्ताधाऱ्यांना झोंबणारी आहे. त्यामुळंच तुकाराम मुंडे यांनी आता मला वाटतं आपली बॅग परत भरून तयार ठेवली असेल, कारण त्यांच्या बदलीचे आदेश केव्हाही येऊ शकतात. याच्या आधी त्यांची खरं तर बदली ही आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये झालेली होती, पण त्या ठिकाणचे मंत्री आहेत गिरीश महाजन आणि गिरीश महाजन आणि त्यांचा खटका ते जेव्हा नाशिकचे पालिका आयुक्त होते तेव्हाच उडालेला होता आणि कुंभमेळ्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी आपल्या खात्यामध्ये नको अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली. मग देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या खात्यामध्ये डिमोशन करून पाठवलं. आता डिमोशन करून पाठवल्यानंतर तुकाराम मुंडे गप्प बसले नाहीत, त्यांनी आपला धडाका सुरू ठेवला. हीच त्यातल्या त्यात एक काय म्हणूया दिलासा देणारी बाब आहे. नाहीतर इतके सातत्याने बदल्या, सातत्याने डिमोशन करून अवमान झालेला कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती हा फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा न्यूनगंडामध्ये गेला असता. पण ते तसे गेले नाहीत, कारण त्यांचा स्वभाव हा मूळचा लढवय्या स्वभाव आहे. त्यामुळं या स्वभावामुळे त्यांना ते तारलेलं असावं. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांचा आता बदलीचा आदेश पुढच्या काही तासांमध्ये 48 तासांमध्ये 100 तासांमध्ये येऊ शकतो. एवढं मात्र या कारवाईमुळं झालेलं आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटतं की तुकाराम मुंडे यांना या खात्यामध्ये ठेवावं की नाही? कारण हे जे असे खातं आहे की जे औषधं आणि अन्न ज्या सर्वसामान्यांसाठीच्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतं आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याचंच जे काम हे विभाग विसरून गेलेलं होतं. तुकाराम मुंडे यांच्यामुळं खरं तर चालना त्याला मिळू शकते, पण या कारवाईमुळं मला तरी तसं आता अजिबात वाटत नाही. त्यामुळं जर मुंडे यांची बदली झाली तर या खात्याचे जे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ ते सुद्धा सुस्कारा सोडतील आणि आपल्यावरचं बालंट गेलं असं ते म्हणतील. पण ते बालंट जनतेवर आलेलं असेल, कारण त्यांच्या हिताची काळजी घेणारा कोणता तरी अधिकारी या विभागात कार्यरत आहे याचा त्यांना दिलासा होता. पण तो दिलासा देखील पुढच्या काही तासांमध्ये हिरावून घेतला जाईल. बघूया पुढे काय होतंय. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.